हां, क्वेश्चन नंबर 46 योग्य जोड्या लावा. आता बघा, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली संबंधित हा क्वेश्चन आहे. म्हणजे आपली घटना समिती होती त्या संबंधित हा क्वेश्चन होता. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे एकूण अधिवेशन 12 झालेले आहेत, बरोबर आहे. पण कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने जे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे निर्मितीचं काम केलं ते किती अधिवेशनामध्ये केलं? 11 अधिवेशनामध्ये, बरोबर आहे. तर 11 अधिवेशना संबंधित आहेत. तर एक लक्षात घ्या, त्यातला आपण जो क पर्याय आहे हा 12व्या अधिवेशनाशी संबंधित आहे. घटना ऑलरेडी काय झालेली होती? पूर्ण झालेली होती. तर लक्षात घ्या, पहिला बघा 9 मे 1949 ला काय घडलं? तर तुम्हाला माहित असेल की आपला जो काही कॉमनवेल्थ आहे, म्हणजे कॉमनवेल्थ म्हणजे काय, तर राष्ट्रकुल, ज्या राष्ट्रकुलच्या सदस्यत्वाला काय देण्यात आलं होतं? अनुमोदन देण्यात आलं. नंतर बघा 22 जुलै 1947 जो चौथा अधिवेशन चालू होता या कालखंडामध्ये 20 जुलै ते 25 जुलै पर्यंत. तर याच्यामध्ये काय करण्यात आलं? तर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाला काय करण्यात आली? राष्ट्रसभेने भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला काय करण्यात आली? स्वीकृती देण्यात आली. ठीक आहे. आणि जो शेवटचा अधिवेशन होता आपला 12वा अधिवेशन, तो एकच दिवस चालला. तुम्हाला माहित असेल आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या एकूण 12 अधिवेशनांमध्ये 2 अधिवेशन असे आहेत की ते एकच दिवस चाललंय. एक आहे 6वा अधिवेशन आणि एक आहे आता शेवटचं अधिवेशन. कोणता? 12वा अधिवेशन, बरोबर आहे. हे दोनच अधिवेशन असे आहेत की ते आपण म्हणलं तर एकच दिवस चाललेले अधिवेशन आहेत. पण त्याच्यात बरं तुम्हाला क्वेश्चन आला कधी की असा कोणता अधिवेशन आहे ज्या म्हणजे कॉन्स्टिट्यूशन निर्मितीच्या कालखंडामधला जो एकच दिवस चालला? तर तो कोणता अधिवेशन आहे? फक्त 6वा अधिवेशन. आणि पूर्ण 12 अधिवेशनामध्ये किती अधिवेशन आहेत? 2 अधिवेशन, जे किती दिवस चालले? फक्त एकच दिवस. आणि तुम्हाला माहित असेल की या 12 अधिवेशनामध्ये सर्वात लॉंगेस्ट म्हणजे सर्वात जास्त काळ चाललेलं अधिवेशन कोणतं आहे? तर आपलं आहे 7वं अधिवेशन, जो 66 दिवस चाललेला होता, नोव्हेंबर पासून तर पुढच्या वर्षीच्या जानेवारी पर्यंत. ठीक आहे. तर या संबंधित योग्य विधान कोणतं येणार? पर्याय कोणता येणार? तर 1 नंबर. ठीक आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 47, खालीलपैकी कोणत्या कलमान्वये किंवा अनुच्छेदान्वये संसदेला नागरिकत्व संपादन व समाप्ती या संबंधित तरतूद करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? आता तुम्हाला माहित असेल आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे तर आपल्या सिटीजन संबंधित म्हणजे नागरिकत्वा संबंधित जी तरतूद आहे, आवाज हे होतोय का? कमी करताय? हा, तर जो सगळ्यात महत्वाचा आपलं सिटीजनशिप आहे. आता तुम्हाला माहिती आहे करंटचा इश्यू आहे सध्या सिटीजन. आता तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितलंय की आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये भाग 2 आहे. जो भाग 2 मध्ये नागरिकत्वा संबंधित काय आहे? तरतूद आहे. मग भाग 2 मध्ये नागरिकत्वा संबंधित तरतूद जरी असेल, पण थोडं कमीच करून घ्या, तरतूद जरी असेल तर त्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं नमूद करण्यासारखं काय आहे? तर या आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये भाग 2 मध्ये 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताचा नागरिक कोण असेल एवढं स्पष्ट केलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे 26 जानेवारी 1950 या दिवसाच्या नंतरचा ठरवण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? संसदेला दिलेला आहे. आणि आमच्या मूळ कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशन आहे आमची, या कॉन्स्टिट्यूशनला 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताचा नागरिक कोण असेल म्हणजे आपण बघितलं की त्याच्या आधीपासून जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमाच्या अन्वये तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळते आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन नुसार. तर मग बघा तुम्हाला त्याच्यामध्ये जर आपण विचार केला आर्टिकल 5 पासून तर आर्टिकल 11 पर्यंत कॉन्स्टिट्यूशनची आपल्या नागरिकत्वा संबंधित काय आहे? तरतूद आहे. 5 काय सांगते? आर्टिकल 5 काय सांगते की 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताचा नागरिक कोणाला समजण्यात येईल? तर डोमिसाइलच्या आधारावर भारताचा नागरिक काय करण्यात येईल? समजण्यात येईल. डोमिसाइल म्हणजे 3 अटी दिलेल्या आहे. एक तर त्याचा जन्म कुठे झाला पाहिजे, भारताच्या राज्य क्षेत्रात झाला पाहिजे, किंवा त्याच्या आई किंवा वडिलाचा जन्म कुठे झाला पाहिजे, भारताच्या राज्य क्षेत्रात झाला पाहिजे, किंवा त्यानं मिनिमम 5 वर्ष किंवा घटना लागू होण्याच्या पूर्वी 5 वर्ष मिनिमम भारतामध्ये काय केलं पाहिजे? निवास असलं पाहिजे. तर या आधारावर त्याला डोमिसाइल समजण्यात येईल. आणि अशा डोमिसाइलच्या आधारावर 26 जानेवारी 1950 या दिवशी त्याला भारताचा काय समजण्यात येईल? नागरिक समजण्यात येईल. मग ही आर्टिकल कोणती आहे? आर्टिकल 5 आहे. म्हणजे याच्यामध्ये येऊ शकते का ही? नाही. मग बघा तुम्हाला आर्टिकल 6 काय सांगते? तर आर्टिकल 6 काय सांगते? मायग्रेशनच्या आधारावर भारताचा नागरिक कोणाला देण्यात येईल? मग मायग्रेशन आपण कोणाच्या? पाकिस्तानातून भारतात येणार आहे. म्हणजे आजचा जो बांगलादेश सुद्धा होता त्यावेळेस काय होता? तो पाकिस्तानच होता. तर या पाकिस्तान या क्षेत्रातून भारतात येणाऱ्या व्यक्तीला भारताचा नागरिक कसं समजण्यात येईल? म्हणजे मायग्रेशन, लिगली मायग्रेशन कसं समजण्यात येईल? स्थलांतरण म्हणतो. तर तुम्हाला माहित आहे असा कोणत्याही व्यक्ती स्वतः त्याची आई किंवा त्याचे वडील किंवा त्याची आजी किंवा त्याचे आजोबा याच्यापैकी कोणाचा एकाचा जन्म कुठे झाला आहे? भारताच्या राज्य क्षेत्रात झाला आहे. आणि असा व्यक्ती किती तारखेच्या आतमध्ये? 19 जुलै 1948च्या पूर्वी त्यानं काय केलं पाहिजे? भारतात स्थलांतरण मायग्रेशन केलेलं पाहिजे. तर त्याला लिगल मायग्रेशन समजल्या जाणार. आणि या मायग्रेशनच्या आधारावर आर्टिकल 6 त्याला काय मिळणार? भारताचं नागरिकत्व मिळेल.
असं सांगितलंय. आता पण त्याच्यामध्ये एक सांगितलंय की जर 19 जुलै 1948च्या पूर्वी येणं झालं नाही पण नंतर आलं चालते का, तर चालते, पण तो घटना लागू होण्याच्या पूर्वी आला पाहिजे. आणि जेव्हा येणार तो मिनिमम 6 महिने भारतात करायला पाहिजे, स्थायी निवासी असला पाहिजे. अशा व्यक्तीला सुद्धा लिगल मायग्रेशन मानल्या जाणार ना, अशा व्यक्तीला मायग्रेशनच्या आधारावर भारताचा नागरिक समजण्यात येणार. आर्टिकल 7 तर तुम्हाला डायरेक्टच माहिती आहे, टर्मिनेशन आहे, याच्याशी संबंधित आहे का काही नाही. आणि आर्टिकल 8 काय सांगते, रजिस्ट्रेशनच्या आधारावर जे कोणते मूळ भारतीय आहेत, म्हणजे सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये राहत नाही, त्यावेळेस बरं 1950 ची गंमत आहे, पण भारत आणि पाकिस्तान सोडून इतर कोणत्याही देशात राहत आहे त्यांना जर भारताचं नागरिकत्व पाहिजे असेल तर रजिस्ट्रेशनच्या आधारावर भारताचा नागरिक होऊ शकते. अशी 5, 6 आणि 8 हे आपल्या नागरिकत्वासंबंधी डायरेक्ट तरतूद करतात आपल्या कॉन्स्टिट्यूशन. मग 10 काय सांगते आपल्या, 9 काय सांगते, पण हे सांगतो, हे जेवढं सांगतोय मी हे सगळं केव्हाचं आहे, 26 जानेवारी 1950 या दिवसापर्यंतचा भारताचा नागरिक कोण असेल, त्याच्यानंतरची प्रोव्हिजन या 5, 6 आणि 8 मध्ये दिलेली नाहीये. आणि 9 काय सांगते, 9 असं सांगते आर्टिकल 9 की एखादी व्यक्ती भारताचा नागरिक आहे आणि असा व्यक्ती म्हणजे आर्टिकल 5, आर्टिकल 6 किंवा आर्टिकल 8 नुसार भारताचा काय आहे, नागरिक आहे 26 जानेवारी 1950 या दिवशी, परंतु असा व्यक्ती स्वच्छेने कोणत्याही देशाचं नागरिकत्व स्वीकारत असेल तर आर्टिकल 9 म्हणते त्याचं नागरिकत्व आपोआपच काय होते, रद्द होते. एवढं सांगितलंय. आर्टिकल 10 काय सांगते, असा कोणताही व्यक्ती भारताचा नागरिक असेल, भारताचा नागरिक असलेल्या अशा कोणत्याही व्यक्तीने संसदेने ज्या काही तरतुदी केल्या त्याला नागरिक म्हणून त्या तरतुदी काय होतील, लागू होतील. आणि आपल्याला सर्वात महत्वाची आर्टिकल म्हणजे ती म्हणजे कोण आहे, आर्टिकल 11 जी काय सांगते, नागरिकत्वासंबंधित कोणत्याही प्रकारची तरतूद करण्याची, प्रोव्हिजन करण्याचा अधिकार कोणाला आहे, भारताच्या संसदेला. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं सांगते का बरं गरजेचं आहे, कारण आपल्या कॉन्स्टिट्यूशननं फक्त आणि फक्त 26 जानेवारी 1950 या दिवसापर्यंतच काय सांगितलंय, भारताचा नागरिक. आणि आर्टिकल 11चा अधिकाराचा वापर करून तत्कालीन आपल्या संसदेने 1955 ला काय केलं, नागरिकत्व अधिनियम 1955 संमत केलं. आणि हा संमत केलेला जो काही अधिनियम आहे, हा अधिनियम म्हणजे 26 जानेवारी 1950 या दिवशी किंवा त्याच्या नंतर असलेल्या नागरिकत्वासंबंधित काय देते, तरतूद देते. आणि या संबंधित बदल घडामोडी सगळं करण्याचा अधिकार कोणाला आहे, फक्त संसदेला. म्हणून नागरिकत्वासंबंधित कोणत्याही दुरुस्ती झाली तर नागरिकत्व अधिनियमामध्ये दुरुस्ती होते, म्हणजे तो काय असणार, दुरुस्ती विधेयक असेल आधी, मग तो पास झाल्यावर काय होतो आपला नागरिकत्व, तो घटना दुरुस्ती कधीही नसतो, कारण हा ऑलरेडी सामान्य विधेयक असतो. क्लिअर झाला. तर मग या संबंधित कोणती तरतूद आहे, अनुच्छेद 11, बरोबर आहे. हा, नंतर आहे क्वेश्चन नंबर 48. सोपी क्वेश्चन आहे 48चा. योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. प्राधिलेख म्हणजे रिट्स तुम्हाला कळते, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय मूलभूत हक्कासंबंधित काय काढते, रिट्स काढते, त्यालाच आपण मराठीत प्राधिलेख म्हणतो. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केलेले मूलभूत अधिकाराच्या हननासंबंधित म्हणजे मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले असेल. मूलभूत हक्काचे उल्लंघन कोण करू शकते, 2 करू शकते. एक तर राज्य संस्था, ज्याला आपण आपल्या आर्टिकल 12 नुसार काय सांगितलंय, स्टेट म्हणतो, राज्य संस्था म्हणतो, ते करू शकते, किंवा खाजगी व्यक्ती करू शकते कोणताही. अरे बरोबर आहे ना. मग अशा व्यक्तींना म्हणजे मूलभूत हक्काचा हनन झाला त्याचे मूलभूत हक्क पुन्हा त्यांना मिळवून देण्याचं काम कोण करते, सर्वोच्च न्यायालय. ते कशाच्या माध्यमातून करते, रिट्स प्राधिलेखाच्या माध्यमातून करते. आणि ते फक्त प्राधिलेखाच्याच माध्यम, फक्त मूलभूत हक्काच्याच संबंधित रिट्स काढू शकते, म्हणून त्याला मर्यादित असे म्हणतो. म्हणजे ही स्टेटमेंट काय बरोबर आहे. नंतर ब बघा, उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास, कोणत्याही म्हणते, इथं मूलभूत अधिकाराचं म्हणते का, नाही. इथं लक्षात घ्या, जो काही सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत हक्कासंबंधित काढण्याचा, रिट्स काढण्याचा अधिकार आहे, पण इतर संबंधित सुद्धा रिट्स काढण्याचा काय त्यांना अधिकार आहे. म्हणजे जे मूलभूत हक्क नाहीये त्याच्या संबंधित सुद्धा रिट्स काढू शकते कोण, सर्वोच्च न्यायालय. म्हणजे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिलेख. आणि सर्वोच्च न्यायालय फक्त आणि फक्त कशा संबंधित रिट्स काढू शकते, फंडामेंटल राईट्सशी संबंधित काढू शकते. म्हणजे व्यापक आहे, सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र काय थोडे व्यापक आहे, काढलं व्यापक आहे, बरोबर आहे. स्टेटमेंट दुसरी सुद्धा काय होणार, बरोबर होणार. म्हणजे अ आणि ब हे दोन्ही काय आहेत, सत्य आहे. नंतर आपलं अजून त्यापेक्षा सोपी क्वेश्चन आहे 49. मूलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा. आता बघा तुम्हाला सांगतो, मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य हे मूळ घटनेत होते का, तर नाही, मूळ घटनेत नव्हते. तुम्हाला उद्या प्रश्नाला खालील प्रकारे मूळ घटनेत असलेले मूलभूत कर्तव्य किती समाविष्ट होते, आपण ओघाओघानं काय करतो, 10 मारून येतो, बरोबर आहे की नाही. आपल्याला वाटते म्हणजे म्हणतो ना आपण नंतर 11 झाले, आधी 10 होते. मूळ घटनेत कुठेही तरतूद नव्हती. 42व्या घटना दुरुस्तीनुसार हे मूलभूत कर्तव्य आपल्या घटनेमध्ये टाकण्यात आले. आणि त्यावेळेस किती टाकण्यात आले, 10 टाकण्यात आले. आणि लक्षात घ्या, म्हणजे आपण समजू की भाग जो आहे आपल्या घटनेचा, जो पार्ट आहे आपल्या घटनेचा, हा पार्ट कोणता, 4A नव्याने टाकण्यात आला, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये ए पासून ते के कुठपर्यंत,
के पर्यंत मूलभूत कर्तव्यांचा काय आहे समावेश आहे. म्हणजे एकूण किती कर्तव्य होतात 11 कर्तव्य होतात. तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये आधी जर बघितलं तर 10च कर्तव्य होते. 11वा कर्तव्य म्हणजे मूलभूत कर्तव्याशी संबंधित किती घटना दुरुस्ती आहेत आपल्या 2 आहेत. एक 42वी आणि एक कोणती आहे 86वी घटना दुरुस्ती. आणि 86वी घटना दुरुस्ती 3 गोष्टीशी संबंधित आहे. मूलभूत हक्काशी संबंधित आहे. आर्टिकल 21 नुसार 21 आर्टिकल 21A टाकण्यात आला. फंडामेंटल राईट्स 6 ते 14 वर्ष वयोगटाच्या मुलांचा. नंतर 45 मध्ये चेंजेस करण्यात आला की 6 ते 14 वर्ष वयोगटातले जे बालक असतील यांच्या शिक्षणाची तरतूद 0 ते 6 पर्यंत होतपर्यंत काम करेल राज्य संस्था करेल. आणि तिसरी कंडिशन काय टाकण्यात आली कर्तव्यामध्ये आणि एक कर्तव्य टाकण्यात आला की पालकांनी पाल्यांना काय करणे शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. म्हणजे अशा प्रकारे 4A हा घटनेत नव्याने काय करण्यात आला टाकण्यात आला. मग आता आपण एक एक बघू. आता तुम्हाला माहिती आहे ए पासून तर के पर्यंत सगळे काय आहेत मूलभूत कर्तव्य आहेत. त्यामध्ये पहिला बघा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन निर्मिती. हो बरोबर आहे. तर हा कितवी नंबरवर आहे 243 म्हणतो सॉरी भाग 4A मध्ये कशामध्ये के मध्ये आहे बरोबर आहे. म्हणजे आपण सॉरी इथं मी हे केलं ते चुकीचं झालं. इथं पाहिजे होतं किती 51A कारण भाग 4A आहे. ठीक आहे. मग 51A मध्ये काय आहे 51AH मध्ये हे काय आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन निर्मिती करणे असं आहे. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात म्हणजे इनोव्हेटिव्ह करणे इनोव्हेटिव्ह मध्ये विकास करणे अशा प्रकारचे सगळं दिलेलं आहे. म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन निर्मिती H मध्ये दिला आहे. म्हणजे 51A मध्ये हे दिलेलं आहे. नंतर आहे भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करणे. मग हे कुठे दिलेलं आहे 51AC मध्ये दिलेलं आहे बरोबर आहे. नंतर स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा काय करणे त्याग करणे हे कुठे दिलं आहे 51AE मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर बघा सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे. मग सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे संबंधी अनुच्छेद कुठे आहे 51A मध्ये. आता आपण याच्या योग्य जोड्या लावल्या तर कोणता होणार आधी सगळ्यात येणार ब नंतर क नंतर अ आणि ड म्हणजे योग्य उत्तर काय येणार 2. ओके. नंतर बघा क्वेश्चन नंबर 50 खालीलपैकी कोणत्या भारतीय राष्ट्रपतींनी शुद्ध नकाराधिकाराचा वापर केलेला आहे. आता लक्षात घ्या आपल्या भारतीय राष्ट्रपतींकडे 3 वेटो पॉवर आहेत. एकूण नकाराधिकार किती आहे 3 आहे. आता तुम्हाला माहित असेल आपले विधेयक किती प्रकारचे असतात तर 5 प्रकारचे विधेयक असतात बरोबर आहे की युनियन सिस्टीमच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 5 प्रकारचे विधेयक असतात. त्यातले तुम्हाला जर आता मी थोडं ओव्हरलुक करतोय आपले 5 प्रकारचे म्हणजे एक कोण आहे सामान्य विधेयक बरोबर आहे. दुसरं आहे वित्तीय विधेयक आणि वित्तीय विधेयकाचे किती प्रकार पडतात 3 पडतात. एक मनी बिल वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक किती 2 आणि तिसरा आहे आपला कोणता घटना दुरुस्ती विधेयक. आता तुम्हाला माहित असेल की जे काही आपले प्रेसिडेंट आहेत हे प्रेसिडेंट आपल्या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे काय आहेत अविभाज्य घटक आहेत बरोबर आहे. लोकसभा राज्यसभा आणि कोण राष्ट्रपती यांची मिळून काय बनते आपली संसद बनते. आणि तुम्हाला माहिती आहे सामान्य विधेयकाच्या बाबतीत राष्ट्रपतींजवळ किती पर्याय आहेत 3 पर्याय आहेत. आपण जर विचार केला की एक राज्यसभा लोकसभा आणि आपले कोण प्रेसिडेंट जवळ किती पर्याय असतात सामान्य विधेयकाच्या बाबतीत 3 पर्याय. एक तर काय देणे संमती देणे नकार देणे किंवा काय करणे पुनर्विचारार्थ पाठवणे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या राष्ट्रपतींना जे नकाराधिकार म्हणजे आपण ज्याला म्हणतो वेटो पॉवर म्हणजे एखाद्या विधेयकासंबंधी नकार वापरण्याचा अधिकार आहे. तर कोणत्या कोणत्या विधेयकाच्या बाबतीत आहे ते तुम्हाला कायम लक्षात घ्या. सामान्य विधेयकाच्या बाबतीत 3. आता संमती देणे हा काय नकार होऊ शकते का नाही. पण नकार देणे आणि पुनर्विचारार्थ पाठवणे हे काय म्हणजे आपण म्हणतो ना डायरेक्ट फेटाळून लावले बरोबर. तर हे 2 काय या 2 याच्यावर आपले नकाराधिकार ठरते. तर सामान्य विधेयकाच्या बाबतीत नकाराधिकार आहे का आहे. पण मनी बिलच्या बाबतीत तुम्हाला माहित असेल डायरेक्ट नकाराधिकार वापरू शकते पण पुनर्विचारार्थ पाठवू शकते का नाही पाठवू शकत. म्हणजे जर आपण बघितलं आपल्या भारताच्या राष्ट्रपतींच्या बाबतीत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर वेटो पॉवर 3 आहेत. एक आहे ऍब्सोल्यूट वेटो पॉवर ज्याला आपण आता पहिलाच शब्द वापरलाय पूर्ण नकाराधिकार म्हणजे एखादी विधेयक राष्ट्रपतीकडे आला राष्ट्रपती संमती न देता नकार देतो डायरेक्ट नकार देतोय की नाही हा विधेयक नाही पाहिजे. तर लक्षात घ्या त्याला कोणतं विधेयक म्हणतात कोणता नकाराधिकार म्हणतात ऍब्सोल्यूट वेटो पॉवर नकाराधिकार. आणि तुम्हाला माहिती आहे सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर असते दुसरा त्यालाच म्हणतो आपण काय निलंबनात्मक वेटो पॉवर नकाराधिकार. तो कसा असतो तर सेम पुनर्विचाराचा कंडिशन आहे. जर राष्ट्रपतीकडे आला तर राष्ट्रपती त्या क्षणाला तो होकार देतो का नाही पुनर्विचारार्थ पाठवतो. यालाच म्हणतात निलंबनात्मक नकाराधिकार. आणि निलंबनात्मक नकाराधिकार पुन्हा आला राष्ट्रपतीकडे समजा जर तो विधेयक पासून तर राष्ट्रपतीला काय द्यावं लागते त्याच्यावर संमती द्या. पण तो काही काळासाठी त्या क्षणासाठी तो काय देतोय नकार देतोय. आणि तिसरा आहे आपला पॉकेट वेटो म्हणजे राष्ट्रपतीला एक तर 3 पर्याय वापरता येतात. सामान्य विधेयक वित्तीय विधेयक 1 वित्तीय विधेयक 2च्या बाबतीत 3 पर्याय सामान्यतः 3 पर्याय असतात.
पण लक्षात घ्या 3 पर्यायाचा वापर न करता राष्ट्रपती आपल्याजवळ काय करतोय, ना सहमती देत, ना नकार देत, ना काय करत पुनर्विचारता पाठवत. त्याला कोणता वेटो पॉवर म्हणतात, पॉकेट वेटो. आणि आपल्याला विचारलेला प्रश्न ऍब्सोल्यूट वेटो पॉवर, तर ऍब्सोल्यूट वेटो पॉवर, तर ऍब्सोल्यूट वेटो पॉवर म्हणजे पूर्ण नकाराधिकार तर कोणी कोणी वापरला आहे, तर लक्षात घ्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि व्यंकट रमण यांनी. आता तुम्हाला माहिती आहे ते विश्लेषणामध्ये टाकलेलं आहे सगळं. पेप्सूचा जो काही विधेयक होता त्या संबंधित होता आणि व्यंकटरामनच्या काळातलं जे काही होतं सॅलरी अलाउन्सेस बिल या संबंधित होते. तुम्हाला माहिती आहे ना व्यंकटरामन हे आपले कोणत्या वर्षी आले होते, म्हणजे सॉरी हे तर पहिल्या याच्या टर्म मध्येच होते. व्यंकटरमण कोणत्या काळातले होते, आपले 1900 किंवापर्यंत 90च्या दशकातले होते, बरोबर आहे ना. आपले यांच्या नंतरच कोण आले, शंकर दयाल शर्मा आले, बरोबर आहे यांच्या नंतर. हा, तर यांनी सुद्धा ऍब्सोल्यूट वेटो पॉवरचा वापर केला. पण गॅनी घेल्सिंगने ऍब्सोल्यूट वेटो पॉवरचा वापर न केला, त्यांनी वापर केला पॉकेट वेटोचा. क्लिअर झाला, पॉकेट वेटो जो आपल्या पोस्टल विधेयकाशी संबंधित होते, पोस्टल टपाल खात्याचा आपले अधिकार कमी करणार होते त्या संबंधित गॅनी झैलसिंगांनी काय केलं होतं, त्याचा वापर केला होता. आणि त्याच्यानंतरच आलेले कोण होते, व्यंकटरमण. ठीक आहे. हा, तर लक्षात घ्या याच्यामध्ये पर्याय नंबर 1 आणि 2 बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे गॅनी झैलसिंगांचा पॉकेट वेटो वापरलेला आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर आपला 51, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे आपला. अविश्वासाचा ठराव पारित झाल्यामुळे खालीलपैकी कोणते सरकार पडले नव्हते. आता कोणते सरकार पडले नव्हते, तर आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, जो नो कॉन्फिडन्स मोशन असतो आपला, हा म्हणजे अविश्वास ठराव असतो. हा अविश्वास ठराव आता सगळ्यात महत्त्वाचा, अविश्वास ठराव कोणावर आणला जाते, तर सत्ताधारी पक्षावर आणले जाते, म्हणजे सरकारवर आणले जाते. कोण आणू शकते फक्त, तर विरोधी पक्षच आणू शकते. तिसरी कंडिशन काय, हा फक्त आणि फक्त कुठं मांडल्या जाते, लोकसभेतच मांडल्या जाते. आता समजा अविश्वास ठराव पास झाला तर लक्षात घ्या या बाजूची जर संख्या वाढली तर काय होणार, सरकार कोसळणार. या बाजूची संख्या वाढली तर सरकार कोसळणार नाही, हे कायम लक्षात घ्या. आता बघा तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तर अविश्वास ठराव जर काही संमत झाला तर सरकार कोसळते आपण म्हणलं. तर असा पहिला प्रयोग अविश्वास ठराव केव्हा मांडला गेला, तर पहिला ठराव असा अविश्वास ठराव ऑलरेडी आपले पंडित जवाहरलाल नेहरू होते पहिले, बरं लक्षात आलं ना, त्याच वेळेस अविश्वास ठराव मांडला गेला होता. पण मला सांगा त्यावेळेस तो संमत झाला होता का, नाही, एक मेजॉरिटी होती त्या काळात काँग्रेसला. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि शेवटी आता जर विचार केला अविश्वास ठराव पहिल्यांदा केव्हा मांडण्यात आला, पंडित जवाहरलाल नेहरूंवर मांडण्यात आला. आता नुकता शेवटचा अविश्वास ठराव जर केव्हा मांडला असेल तर केव्हा मांडला, 16व्या लोकसभेत मांडलं होतं आपले नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधामध्ये. पण संमत झाला का, ऑलरेडी एनडीए सरकारला काय त्याच्यामध्ये मेजॉरिटी आहे, संमत झालेला नाही. तर लक्षात घ्या याच्यामध्ये आपण बघू तर कोणते सरकार पडले नव्हते. तर तुम्हाला माहित असेल की अशा 3 सरकार आहेत ज्या अविश्वास ठराव मांडल्यामुळे काय झाल्या होत्या, कोसळल्या होत्या. तर पहिली आहे व्हीपी सिंगची सरकार. आपल्याला काय वाटते, पहिली मोरारजी देसाई सरकार आहे, तर मोरारजी देसाई सरकार नाहीत. अशा 3 सरकार अशा आहेत की अविश्वास ठराव मांडण्याचा आधी सरकारनं काय दिला, राजीनामा दिला. म्हणजे मांडणार होतेच सभागृहात लोकसभेत, पण त्याच्या आधीच काय दिलं, राजीनामे दिले. तर 3 सरकार कोणते आहेत तर तुम्हाला माहित आहे, एक आहे मोरारजी देसाई सरकार, दुसरी आहे चौधरी चरण सिंग सरकार, आणि तिसरी सरकार होती आपली जी 11व्या लोकसभेतली, ती म्हणजे अटल बिहारी वाजपेयी सरकार 1996ची. वाजपेयी सरकार किती वेळा, सांगतोय ना मी कसं सांगतोय, वाजपेयी सरकार किती वेळा आली, सरकार 3 वेळा आली, बरोबर आहे. हा, एक कोणत्या लोकसभेत आली, 11व्या लोकसभेत आली, पुन्हा 12व्या लोकसभेत आली, आणि पुन्हा 13व्या लोकसभेत आली. ते किती वर्ष कंप्लीट केले त्यांनी, 5 वर्ष. जेव्हा 10व्या लोकसभेत आली होती, 11व्या लोकसभेत, तर त्यावेळेस जर 1996ची गंमत आहे, त्यावेळेस मांडाच्या आधीच काय दिलं त्यांनी, राजीनामा दिला. क्लिअर झाला. म्हणजे कोणती सरकार आहे, मोरारजी देसाई सरकार, कोणती सरकार दुसरी, चौधरी चरण सिंग सरकार, आणि तिसरी सरकार कोणती होती आपली, ही कोणती, अटल बिहारी वाजपेयी सरकार. अशा 3 सरकार आहेत जे मांडाच्या आधीच त्यांनी काय दिलं, राजीनामा दिला. अशा 3 सरकार आहेत जे मांडल्यानंतर काय झाल्या, कोसळल्या. क्लिअर झाला. तर त्या कोसळलेल्या कोणत्या आहेत तर लक्षात घ्या, मांडाच्या आधी राजीनामा दिला आणि मांडल्यानंतर कोसळलेली सरकार कोणती आहे, एक व्हीपी सिंग सरकार आहे जी कोणत्या लोकसभेत होती, 9व्या लोकसभेत. चौधरी चरण सिंग सरकार पडले नव्हते म्हणते ना, हे त्याच्या आधीच त्यांनी काय दिलं होतं, पडलेली सरकार, ठराव मांडल्यानंतर पडलेली सरकार, पडलेली नव्हती. कोणते होते यांनी उत्तर आपलं जर बघितलं तर कोणती सरकार होती, उत्तर काय दिलंय तुम्हाला, माझ्या याच्यात उत्तर नाहीये, थांबा, 51, 2 दिलंय त्यांनी, काय, चौधरी चरण सिंग, बरोबर आहे. मी आताच बोललेलो होतो ना, चौधरी चरण सिंग सरकार अशी होती का मांडाच्या आधीच त्यांनी काय दिलं होतं, राजीनामा. त्यामुळे अविश्वास ठराव पारित झाल्यामुळे सरकार पडलेली नव्हती. कोणती, चौधरी चरण सिंग.
व्हीपी सिंग सरकार मांडल्यानंतर पडलेली आहे. नंतर देवेगौडा सरकार काय झाली, मांडल्यानंतर पडलेली आहे. 11वी लोकसभाच होती ना त्यावेळेस. आणि लक्षात घ्या अटल बिहारी वाजपेयी सुद्धा सरकार हे मांडल्यानंतर पडली, पण हे कोणत्या लोकसभेत पडली आहे हे लक्षात घ्या, ही 12व्या लोकसभेत पडली आहे 1999 ला. हे लक्षात ठेवा. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी सरकार पहिली जेव्हा 96 ची टर्म होती तर मांडाच्या आधीच म्हणजे आधीच त्यांनी काय दिलं, राजीनामा दिला. आणि जे होती 13वी लोकसभा 12वी लोकसभा त्यामध्ये मांडल्यानंतर कोसळलेली आहे. ठीक आहे. हा, नंतर क्वेश्चन आहे 52. हा एकदम सोपी क्वेश्चन आहे, योग्य जोड्या हवा. केंद्रशासित प्रदेश. आता युनियन टेरिटरी, आता युनियन टेरिटरी घटनेमध्ये आहे का, तर आहे. भाग किती, 8 मध्ये. हा फॅक्च्युअल डाटा विचारलेला आहे. 8 मध्ये तुम्हाला माहिती आहे कुठपासून कुठपर्यंत आपल्या याच्यामध्ये 200 किती 39 ते किती 200 किती 41 42 पर्यंत होता आधी. पण तुम्हाला माहिती आहे कुर्ग जो आहे तो घटनेमधून 242 नुसार काय करण्यात म्हणजे 242 रद्द करण्यात आला. त्यामुळे आता घटनेमध्ये 239 ते 200 किती 41 पर्यंत घटनेमध्ये तरतूद आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे एक 69वी घटना दुरुस्ती, एक 14वी घटना दुरुस्ती संबंधित आहे. 14वी घटना दुरुस्ती कोणाशी संबंधित आहे, पॉंडिचेरीसाठी आहे. जे 239A टाकण्यात आला, 239AA कोणत्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आला, 69व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आली, ते दिल्लीसाठी आहे. ठीक आहे. मग बघा राजभाषा पहा, आयोगाचा आवडता क्वेश्चन आहे भाषेसंबंधित, जी काही ऑफिशियल लँग्वेज म्हणतो. कंबाईनला आवडता क्वेश्चन असते, कंबाईनला एक तरी प्रश्न येतील भाषेवर. ठीक आहे. तर आपला ऑफिशियल लँग्वेज संबंधित कुठं आहे, तर घटनेमध्ये कुठं आहे, भाग 17 मध्ये. कुठपासून कुठपर्यंत आहे, 343 ते किती 351. आणि तुम्हाला याच्यामध्ये माहित असेल आपल्या भाषेसंबंधित किती घटना दुरुस्ती आहेत, एक घटना दुरुस्ती आहे. कोणती आहे घटना दुरुस्ती, 7वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. हा, नंतर केंद्र राज्य संबंध, तर लक्षात घ्या संबंधित कोणता आहे, भाग 11. ठीक आहे. हा, 245 पासून आहे ना त्याच्यामध्ये केंद्र राज्य संबंध, सेंट्रल स्टेट रिलेशनशिप, बरोबर आहे. प्रशासकीय संबंध, कायदेशीर संबंध, बरोबर आहे, आर्थिक संबंध. हा, आर्थिक संबंध कशात जाते, भाग 12 मध्ये जातात. ठीक आहे. हा, नंतर बघा घटना दुरुस्ती. आता घटना दुरुस्ती सगळ्यांनाच माहिती आहे किती, भाग किती 20 किती 368. ठीक आहे. म्हणजे 52चा योग्य उत्तर काय येणार, 4. ठीक आहे. हा, नंतर क्वेश्चन नंबर किती 53. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत राज्यपाल एखादी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकते. आता बघा राज्यपालाजवळ कुठल्याही जो काही स्टेटचा जो काही विधेयक असेल तर स्टेटमध्ये 2च प्रकारचे विधेयक असतात, एक तर धनविधेयक असतं नाही तर एक डायरेक्ट काय असतो, सामान्य विधेयक असतो. राज्यपालासमोर कोणते, जसे राष्ट्रपतीजवळ किती पर्याय असतात एखाद्या विधेयकाबाबतीत, 3 पर्याय असतात, तशा घटक राज्यांच्या राज्यपालांजवळ एकूण किती पर्याय असतात, 4 पर्याय असतात. एक तर संमती द्या, नकार द्या, पुनर्विचारार्थ पाठवा किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवा. पण आता तुम्हाला माहिती आहे धनविधेयकासंबंधित राज्यपाल पुनर्विचारार्थ पर्याय निवडू शकत नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यापैकी राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत राज्यपाल एखादी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतो, तर कोणत्या कंडिशन मध्ये, तर लक्षात घ्या घटनेच्या तरतुदीच्या विसंगत असेल तर. अरे एखादी गोष्ट जे काही कायदेमंडळाने पास केलंय पण ते कायदेमंडळाने पास जरी केलं असेल, आता तुम्हाला माहिती आहे कायदेमंडळाला विधिमंडळाला जो काही विधेयक पास करायचं असेल तर आपली कृती करताना घटनेला सुसंगतच करावी लागते. जर राज्यपालावर वाटले नाही तर तो राज्यपाल डायरेक्ट काय करू शकतो, राष्ट्रपतीजवळ काय करू विचारार्थ पाठवू शकतो. म्हणजे ही स्टेटमेंट बरोबर आहे. जर राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचा असेल एखादी विषय आहे तो राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचा आहे असं कोणाला वाटलं, राज्यपालाला वाटलं, तरी राज्यपाल राष्ट्रपतीसाठी काय करू शकतो, राखून ठेवू शकतो. नंतर आहे क्वेश्चन नंबर 3, जर देशाच्या हितसंबंधाच्या विरोधी असेल सेम तसंच तर याला सुद्धा राखून ठेवू शकतो. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे कंपल्शन काय आहे, जर उच्च न्यायालयाच्या याच्यासोबतच अजून काय आहे तर उच्च न्यायालयाच्या अधिकारासंबंधित काही फेरफार होत असेल ना असा एखादी विधेयकाला असेल तर तो विधेयक सुद्धा राज्यपाला राष्ट्रपतीसाठी कंपल्सरी काय करून ठेवावा लागते, तो कंपल्सरी आहे, तो विधेयक राखून ठेवावं लागते. म्हणजे वरीलपैकी सर्व परिस्थिती राखून ठेवू शकतो. पर्याय नंबर 53 सर्वच बरोबर. नंतर एकदम सोपी क्वेश्चन आहे आपला, हा 54 प्रश्न. हा, पद धारण करणे समाप्त झाल्यानंतर राज्य लोकसेवा आयोग अध्यक्ष पुढील कोणते पद धारण करण्यास पात्र ठरू शकते. तर लक्षात घ्या कोणताही राज्य लोकसेवा आयोगाचा सदस्य किंवा अध्यक्ष हा त्या पदावर पुन्हा नियुक्तीस काय नसतो, पात्र नसतो. आणि कुठल्याही सरकारी नियुक्तीस सुद्धा तो काय नसतो, पात्र नसतो. पण तो एखाद्या दुसऱ्या आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य बनू शकते किंवा तो काय करू शकते, संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य किंवा अध्यक्ष बनू शकते. तर त्याच्यामुळे अ आणि ब काय आहे योग्य आहे, हे पुन्हा हे चुकीचं आहे.
ठीक आहे, म्हणजे 54ला योग्य उत्तर काय येणार 1. हा, नंतर बघा तो पण सुद्धा 55वा क्वेश्चन एकदम सोपी आहे आपला. घटनेने राज्य विधिमंडळाची महत्तम म्हणजे कमाल संख्या किती सांगितलेली आहे? किती? 500. स्टेटमेंट बरोबर आहे का? बरोबर आहे. घटनेने राज्य विधिमंडळाची किमान सदस्य संख्या 40 निश्चित केली नाही. किती निश्चित केलेली आहे? तर लक्षात घ्या 60 निश्चित केलेली आहे. फक्त अपवाद आहेत, काही अपवाद तर म्हणजे कोण? मिझोराम, गोवा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, बरोबर आहे ना, असे राज्यच काय आहेत फक्त त्याला अपवाद आहेत, जे 60 पेक्षा काय आहेत लोकसंख्येच्या आधारावर कमी आहेत, ते घटनेनं अपवाद ठरवलेलं आहे. तर लक्षात घ्या, तर इथं किमान किती पाहिजे? 60. आणि 40 कोणासाठी आहे? किमान विधान परिषदेसाठी आहे. समजलं? हा. आणि कमाल किती आहे विधान परिषदेला? ज्या राज्याची विधानसभेची जेवढी संख्या असेल त्याच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी, विधान परिषदेसाठी आहे ते. ओके, हा, म्हणजे ब हा चुकीचा आहे. नंतर क बघा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा या राज्यांच्या विधानसभेची किमान संख्या 30 निश्चित केली आहे. स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. नागालँड, मिझोरामसाठी अपवाद आहे, त्यांच्यासाठी 40, मिझोरामसाठी 40, नागालँडसाठी 46 आहे. ठीक आहे, म्हणजे 55चा अ आणि क योग्य आहे. अरे पर्याय चुकीचा आहे. तर एक काम करा, पर्याय चुकीचा आहे. नाही, तो 2 पाहिजे होता, तर अ आणि क व्हायला पाहिजे होता, पण तो झालेला नाही, ते राहून गेला इथे. ठीक आहे, आपण कॅन्सल करून टाकू हा क्वेश्चन. ठीक आहे. हा, नंतर क्वेश्चन आहे आता पोल्टी झाली, आता हिस्ट्री सुरू झाली. हा, क्वेश्चन नंबर 56 आपण बघू. लोकमान्य टिळकांच्या राजकीय कारकिर्दीमधील काही घटनांची यादी पुढे दिलेली आहे. त्या घटना कालानुक्रमे लावा. आता शिवजयंती, आता तुम्हाला माहित आहे शिवजयंती ही गणेश जयंतीच्या नंतर सुरू झालेली आहे. अरे बरोबर आहे की नाही? म्हणजे सर्वात आधी काय झालेली होती? शिवजयंती. बरोबर आहे. दुष्काळासाठी काय चालू केली होती? सार्वजनिक गणेशोत्सव. हा, बोलताना माझं झालं. हा, शिवजयंतीच्या आधी काय सुरू झाली होती? गणेश उत्सव चालू झाला होता. बरोबर आहे ना? हा, गणेश उत्सव केव्हा सुरू झाला? 1800 किती रे? 92 का 93? आणि ही केव्हा सुरू झाली? 1895. आणि साराबंदी चळवळ केव्हा सुरू झाली? ती 1895. हा, साराबंदी चळवळ दुष्काळ काळामध्ये सुरू झाली, म्हणजे निश्चितपणे त्याच्यानंतर सुरू झाली. आणि होम रूल लीग जर तुम्ही बघितलं तर होम रूल लीग हे तुम्हाला माहिती आहे 1914 नंतर होम रूल चळवळीला सक्रिय झाले. 15 नंतर सक्रिय झाले ना कोण? लोकमान्य टिळक. म्हणजे हे लक्षात घ्या, आपले लोकमान्य टिळक आहे हे साधारणतः 1915-16 विचार करू, आणि साराबंदी साधारणतः 1895 नंतर झाली. जे काही दुष्काळ झाला त्याच्यानंतर ते पायी फिरून त्यांनी शेतकऱ्यांमध्ये हे केलं होतं. ठीक आहे. हा, तर 56 काय येणार? ब पहिला नंबर 1, 2, क नंबर 3 आणि होम रूल चळवळ 4. हा, नंतर बघा क्वेश्चन नंबर 57, अयोग्य विधान निवडा. अखिल भारतीय किसान सभा 1936 मध्ये लखनौ इथे स्थापन झाली. तर कोणी स्थापन केली होती? स्वामी सहजानंद नेतृत्वाखाली स्थापन झालेली होती. सहजानंद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली होती. कुठे झाली होती? लखनौ इथे झाली होती. म्हणजे स्टेटमेंट पहिली बरोबर आहे. नंबर 2 स्टेटमेंट 1936 मध्ये बरोबर आहे. भारतातील पहिले म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण भागातले काय होते? अधिवेशन होते. आणि हा अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील कुठे झालेला होता? जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात आहे मोठे फैजपूर. बरोबर आहे ना? हा, तिथे काय झालं होतं? सुरू झालेलं होतं. तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं फैजपूर इथे झालेलं होतं काँग्रेसचं अधिवेशन. आणि याला जोडूनच किसान सभेचं काय झालं होतं? अधिवेशन झालेलं होतं. दुसरे अधिवेशन भरवण्यात आले होते. ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. नंतर बघा, कम्युनिस्ट राष्ट्रसभेतील म्हणजे कम्युनिस्ट विचाराचे समाजवादी आणि नेमस्त नेते यांनी एकत्र येऊन म्हणजे सोशलिस्ट कम्युनिस्ट राष्ट्रसभेतील जे काही होते तर सोशलिस्ट आणि नेमस्त म्हणजे मवाळ तुम्हाला माहिती आहे ना. हा, एकत्र येऊन 1936 मध्ये सहजानंद यांच्या आताच बोललो होतो आपण नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान सभेची काय केली? स्थापना केली. ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. तर यापैकी अयोग्य कोणता आहे? तर कोणताही अयोग्य नाही. ठीक आहे. हा, नंतर 58वा क्वेश्चन. हा, थोडा 58व्या क्वेश्चन मध्ये वादग्रस्त क्वेश्चन आहे. फ्रीडम ऑफ मिडनाईट हे पुस्तक बरेच गाजले. आता बघा, फ्रीडम ऑफ हे जे काही होते 1975ला ही पुस्तक काय झालेली होती? प्रकाशित झालेली होती. 1975ला झाली होती. तर लक्षात घ्या, मिडनाईट हे पुस्तक गाजले होते. आता तुम्हाला उत्तर दिलेलं आहे काय? लॉर्ड माउंटबॅटन दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? पण लॉर्ड माउंटबॅटन दिलेलं जरी असेल पण खरी पुस्तक लिहिली असेल हे कॅन्सल करायला लावणार आहे मी हा प्रश्न. तर लक्षात घ्या, लॅरी कॉलिन्स यांनी लिहिली होती. आणि यांच्यासोबत डोमिनिक जे फ्रेंच लेखक होते. बरोबर, यांना भारत सरकारने हे दिलेलं पद्मभूषण दिलेलं आहे डोमिनिक क्यूला. ठीक आहे. यांच्यासोबत या दोघांनी पुस्तक तयार केलेली आहे.
खरं पाहिलं आणि जी माहिती दिली खरी म्हणजे ती कोणी दिली होती, माउंट बॅटनच्या पत्रांवर आधारित ही पुस्तक बनवली होती. पण लेखक ओरिजिनल बघितलं तर लॅरी कॉलिन्सच आहेत त्याचे. ठीक आहे, म्हणजे उत्तरेचा योग्य येणार जर तसं पाहिलं तर लॅरी कॉलिन्स. हा, नंतर आहे हे असं लक्षात घ्या, हे प्रश्न केव्हा येतात, एखादी फॅक्च्युअल डाटा फेकते म्हणजे भारताच्या बाबतीत इव्हन कंबाईनला थोडा पेपर सोपी असतो राज्यसेवेपेक्षा हिस्ट्रीचा, पण हिस्ट्रीला राज्यसेवेला मॉडर्नवर खूप कठीण प्रश्न येतात जे फॅक्च्युअल डाट्यावर किंवा एक काय म्हणतो जीएस जनरल नॉलेज बेसवर एखादी क्वेश्चन येते. तसं आपल्याला खूप कमी येते पण एखादी क्वेश्चन येऊन जातो असा. हा, नंतर बघा क्वेश्चन नंबर 59, पंडित नेहरूंचे अलिप्तवादी धोरण. तुम्हाला माहिती आहे ना, या अलिप्तवादी धोरणाला नाम असे म्हणतात, बरोबर आहे, नॉन अलायन्स मुवमेंट, बरोबर आहे ना. हा, तर युगोस्लेव्हियाला 1961 काय झाली होती, त्याची स्थापना झाली होती. आता त्याचे हेडक्वार्टर आहे इंडोनेशियाला. ही जी काही होती तटस्थ भूमिका, तुम्हाला माहित आहे दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचे 2 ध्रुवीकरण झाले, बरोबर आहे. एक सोव्हिएत रशियाकडे गेला, एक भाग सोशलिस्ट कम्युनिस्ट विचाराचा, आणि एक देश म्हणजे बाकी देश कोणत्या बाजूने गेले होते, अमेरिका युएसएच्या बाजूने. त्यालाच म्हणतो आपण शीतयुद्ध, कोल्ड वॉर म्हणतो आपण त्याला. पण कंडिशन काय झाली, भारतासारखे जे काही देश होते, या भारत युगोस्लेव्हिया वगैरे हे जे काही देश होते, इजिप्त वगैरे, यांनी विचार केला कोणत्याही 2 गटात राहण्यापेक्षा आपली तटस्थ राहून आपली भूमिका ठेवणे, याच्यासाठी जे एक चळवळ एक मुवमेंट सुरू केले, त्यालाच म्हणतात नाम मुवमेंट, नॉन अलायन्स मुवमेंट म्हणतो आपण. आणि त्याचे जे काही पंडित नेहरू त्याचे काय होते, म्हणजे एक पंडित नेहरू त्यांनी खूप मोठे हे होते त्या. तर याच्यामध्ये त्यांनी कोणत्या प्रमुख तत्वावर त्यांनी भर दिला होता, तर कोणत्या, शांतता, सगळीकडे शांत. कारण तुम्हाला माहिती आहे या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर खूप एकामेकावर खेचाखेची चालू होती. शांतता, निशस्त्रीकरण, शस्त्राचा वापर, विकास करून घेणे सुद्धा, आणि परस्पर अवलंबित्व हा सगळ्यात महत्वाचा होता. तर हे केलं होतं. सक्रिय विदेश नीती हा त्याचा काही पर्याय नव्हता. म्हणजे अ ब क ड एवढे पर्याय त्याचे योग्य येतील. ठीक आहे, हा इकडे आहे वाटते पर्याय. ठीक आहे, अ ब क ड. हा, नंतर आहे क्वेश्चन नंबर 60, थोडा सोपीच क्वेश्चन होता. भारतात रेल्वेद्वारे वाहतूक करण्याची कल्पना सर्वप्रथम कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुचवली होती. काळात सुरू झाले म्हणण्यापेक्षा सुचवलेली होती. तर ही कोणाच्या काळात, आता कॉर्नवेलिस तुम्हाला माहित आहे ऑलरेडी कोणत्या 1786च्या काळात आलेले होते. ठीक आहे, हा, तर डलहौसीच्या आधी तर रेल्वेचं काम काय झालं, म्हणजे डलहौसीच्या काळात तर रेल्वे सुरू जरी झाली असेल पण रेल्वेचा जो कामकाज आहे, रेल्वेच्या म्हणजे पटऱ्या वगैरे टाकण्याचा, रोडचा कामकाज, इन्फ्रास्ट्रक्चरचा कामकाज आहे, तो लक्षात घ्या, तो कोणाच्या काळात होता, लॉर्ड बेंटिंग. पण कुठं, दक्षिण भारतात. दक्षिण भारतात खरी म्हणजे रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरला पहिली सुरुवात झाली दक्षिणमध्ये, पण रेल्वे पहिल्यांदा सुरू कुठे झाली, बॉम्बे प्रांतामध्ये. ठीक आहे, हा. नंतर आहे क्वेश्चन नंबर 61, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लाला लजपत राय जाल विचाराचे होते, एक्स्ट्रीम लीडर होते हे, हा, तर यांनी सुरू केले. आता बघा, पंजाबी त्यांनी सुरू केली, द पीपल त्यांनी सुरू केले, वंदे मातरम त्यांनी, यंग इंडिया हे कोणी सुरू केले होते, महात्मा गांधींनी. ठीक आहे, त्याच्यामुळे 1 2 3 हे 4 बरोबर आहे, 2 हे काय, यंग इंडिया गांधींचा आहे. हा, नंतर आहे क्वेश्चन नंबर किती, 62, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज आणि सत्यशोधक समाज. हे थोडा रिलेव्हंट क्वेश्चन आहे, चांगला क्वेश्चन आहे हा. प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज यांच्यात काही बाबी साम्य होते. साम्य म्हणजे काही बाबतीत त्यांचे काही तत्व किंवा इतर कोणत्या गोष्टी तर सारखे होते. ते कोणते होते आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाची हे मूर्तीपूजे ताज्य मानत होते तिघही जण. सत्यशोधक समाज सुद्धा मानत होता, प्रार्थना समाज सुद्धा आणि आर्य समाज सुद्धा. मूर्तीपूजेला विरोध होता त्यांचा, म्हणजे सौम्य होतं त्यांच्यामध्ये. दुसरी गोष्ट, यांच्या बैठका आठवड्यातूनच काय होत होत्या, एकदा होत होत्या. तिघांचं सौम्य सांगते. तिसरी गोष्ट अजून सौम्य काय होती, हे तिन्ही एकेश्वरवादी, एकच देव आहे मानणारा होता. आणि धार्मिक बाबतीत तिन्ही समाज मध्य पुरस्ते म्हणजे मिडिटेरला यांनी काय केलं होतं, नाकारलेलं होतं. म्हणजे अ आणि ब हे दोन्ही साम्य आहेत. आता बघा तिसरा, या तिन्ही समाजाचा वंचित घटक हा मुख्य गाभा होता. वंचित नाही, सर्वच घटक त्यांचा काय होता, गाभा होता. फक्त थोडं एक जर विचार केला, सत्यशोधक समाज थोडा झुकलेला कोणत्या बाबतीत होता, वंचित दुर्बल घटकांकडे विचार करणारा होता. पण यांचा सौम्य होऊ शकते का मग तिघांचाही, नाही. तर लक्षात घ्या. नंतर 3 बघा, या तिन्ही समाजांच्या महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शाखा होता. तर प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज, ब्राह्मण समाजाच्या शाखा बाहेर बी होत्या, पण सत्यशोधक समाज आणि प्रार्थना समाजाच्या शाखा बाहेर होत्या का, नाही. म्हणजे हा सुद्धा पर्याय, म्हणजे यांच्या सौम्य येऊ शकत नाही. अ आणि ब हे 2 पर्याय का आहेत, योग्य आहे. ठीक आहे, म्हणजे तिसरा पर्याय. हा, नंतर बघा क्वेश्चन नंबर 63, एज्युकेशनशी संबंधित आपले कमिशन्स आहेत. आता योग्य जोड्या लावायचे आहेत कोणत्या वर्षी. आता बघा, वर्धा कमिटी जी स्थापन झाली होती, ही वर्धा कमिटी केव्हा स्थापन झाली, 1937 कोणाच्या काळात स्थापन झाली, लॉर्ड लिनलिथगो
जे आपल्या भारताचे काय होते, गव्हर्नर जनरल होते, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय, त्यांच्या काळात वर्धक कमिटी स्थापन झालेली होती, म्हणजे त्यांच्या कालखंडात विचार केला तर. हॉर्डे जो काही समिती होती ही कोणाच्या काळात झाली होती, 1929 ला आयर्विन होते, बरोबर आहे, यांच्या काळात स्थापन झाली होती 1929 ला. नंतर बघा सॅडलर कमिटी, ही सॅडलर कमिटी जर विचार केला तर आपली केव्हा स्थापन झाली होती, 1917 ला. आणि कोण होते, लॉर्ड चेम्सफोर्ड होते यांच्या काळात. आणि नंतर बघा स्वतंत्र भारतानंतर जी काही कमिशन होती ती राधाकृष्ण आयोग, तो 1948 ला. आणि तुम्हाला माहिती आहे राधाकृष्ण आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर आपली युजीसीची काय झाली होती, स्थापना झाली होती, म्हणजे झाली आहे आता. ठीक आहे, म्हणजे 63चा योग्य उत्तर चौथा येणार. नंतर क्वेश्चन नंबर 64 एकदम सोपी क्वेश्चन. स्त्री पुरुष तुलना, पितृसत्तेला मोठे आव्हान होते, ही पुस्तक, ही कादंबरी ताराबाई शिंदेने लिहिली होती. आणि तुम्हाला माहिती आहे ताराबाई शिंदेची ही झालेली प्रकाशित झालेली 1882 ला प्रकाशित झाली. यांच्यावर खूप मोठा प्रभाव कोणाचा होता, महात्मा ज्योतिबा फुलेंचा होता. यांच्यावर म्हणजे प्रभाव ताराबाई शिंदेने. ह्या मूळच्या होत्या विदर्भातल्या, म्हणजे कुठल्या, बुलढाण्याच्या. 64. नंतर आहे क्वेश्चन नंबर किती, 65. हा आता सगळ्याला हा एकदम सोपी आहे, फक्त एका ड मध्ये थोडा प्रॉब्लेम येतो. नरगुंद याला, आता नरगुंद एक छोटासा संस्थान होता आणि कर्नाटकमध्ये, आणि आज तो धारवाड जिल्ह्याचा काय आहे, भाग आहे. म्हणजे जर नरगुंदचा विचार केला तर हा सुद्धा दक्षिण भारतात येथून कर्नाटकमध्ये झालेला होता. आणि इथे सुद्धा या संस्थानामध्ये झालेला होता. नागपूरमध्ये झालाच होता 100%, साताऱ्यात बी झाला होता, कोल्हापूरमध्ये तुम्हाला माहिती आहे सातारात रंगोजी बापूजी गुप्ते आणि मोठी त्याच्यासाठी एकत्रीकरण केलं. कोल्हापूरमध्ये पण झालं होतं, आपण ज्याला म्हणतो रामजी शिरसाट वगैरे त्याच्यात हे होते नरगुंद जे संस्थानाच्या माध्यमातून. आणि औरंगाबादला, हे सर्व पर्याय काय 65च्या याला योग्य आहेत, म्हणजे पर्याय नंबर 4. नंतर बघा क्वेश्चन नंबर 66. मोहम्मद इक्बाल यांच्याविषयी पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य पर्याय निवडा. आता योग्य पर्याय निवडायचा आहे. आता बघा मोहम्मद इक्बाल जे होते हे सुरुवातीला थोडे राष्ट्रप्रेमी होते, पण नंतर हळूहळू त्यांचा विचार म्हणजे आपण म्हणतो ना स्वतंत्र पाकिस्तानच्या विचाराकडे गेलेला आहे, पण त्यांनी सुचवलं नाही. आता बघा पाकिस्तान हा या शब्दाची जी काही संकल्पना आहे पहिल्यांदा जर कोणी सुचवलं, रहमत अली चौधरी यांनी नाव अँड नेवर या पुस्तकात पहिल्यांदा रहमत अली चौधरींनी सुचवली आहे. म्हणजे हा पाकिस्तान जो काही हा शब्द आहे ही संकल्पना पहिल्यांदा सुचवली कोण, रहमत अली चौधरी. कोणती पुस्तक होती, नाऊ अँड नेवर या पुस्तकात त्यांनी सुचवली होती, त्यामुळे हा स्टेटमेंट येणारच नाही. दुसरी गोष्ट, आता बघा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, तर लक्षात घ्या तराना-ए हिंद जी पुस्तक होती कोणाची, मोहम्मद इक्बाल यांची, तराना-ए हिंद हे पुस्तक लक्षात ठेवा. या पुस्तकाची जी ओळ होती सुरुवात हे कोणत्या यांनी केली होती, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या पुस्तकामधली ही ओळ होती, म्हणजे त्यांनी गीत लिहिलेलं होतं. ठीक आहे, तराना-ए हिंद या पुस्तकामध्ये लक्षात ठेवा, फक्त महत्वाचं आहे तराना-ए हिंद. ठीक आहे. हा नंतर बघा मुस्लिमांचे एक स्वतंत्र राज्य असावे असे सांगून त्यांनी हिंदुस्थानच्या विभागणीस काय केली होती, प्रेरणा दिलेली होती. आता सगळ्यात महत्वाचा बाब म्हणजे काय, अलाहाबादला एक मुस्लिम लीगचं अधिवेशन भरवलं अलाहाबादला. त्या अलाहाबादच्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये 1930 ला या मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र राज्य असावे असे सांगून हिंदुस्थानची विभागणीला, पण पाकिस्तान असं सुचवलं का त्यांनी त्यावेळेस, नाही, फक्त विभागणी मुस्लिमांसाठी एक राष्ट्र असावं असं सुचवलं होते. कोणत्या अधिवेशनामध्ये, अलाहाबाद. हा अलाहाबाद काँग्रेसचा नव्हता, कोणाचा होता, मुस्लिम लीगचा होता. म्हणजे 66 ला योग्य उत्तर आपल्याला बघायचं आहे, अ आणि ब बरोबर आहे, क चूक आहे, म्हणजे 2 नंबर पर्याय. नंतर आहे क्वेश्चन नंबर किती, 67. खालीलपैकी कोणती संघटना कोलकाता येथे स्थापन झालेली नव्हती, कुठं, कोलकाता येथे स्थापन झालेली नव्हती. बघा आता 1843 ला बंगाल ब्रिटिश इंडिया असोसिएशन स्थापन झाली, बरोबर आहे. इंडिया लीग ही शिरीष कुमार घोष यांनी 1875 ला स्थापन केली, माहित आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन ही तुम्हाला माहित आहे कोणी स्थापन, दादाभाई नौरोजी लंडन इथे स्थापन केली, त्यामुळे बंगालचा इथं प्रश्नच नाही इंडिया असोसिएशनचा. आणि इंडियन असोसिएशन जी सगळ्यात महत्वाची पहिली अखिल भारतीय चळवळ होती, भारतातली पहिली अखिल भारतीय चळवळ होती, तर ही कोणी सुरू केली, 1876 ला. तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यात म्हणजे फेमस सुरेंद्रनाथ बॅनर्जी, राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्याच्या पहिलेच जो स्टेज होता अखिल भारतीय स्टेज, तो कोणता स्टेज होता, इंडियन असोसिएशनचा. तर म्हणजे आनंद मोहन बोस आणि कोण आपले सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सुरू केलेली होती. ठीक आहे. नंतर जनरल नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, उद्योग आणि त्यांचे ठिकाणं कोणते कोणते आहेत, तर लक्षात घ्या. पहिल्याला काय आहे ते, 2 राणीगंज पहिली कोळसा खान. नंतर पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी मुंबईला सुरू झाली होती.
पहिला कागद कारखाना कुठे सुरू झाला होता? हुबळीला सुरू झाला होता कर्नाटकमध्ये. आणि सॉरी कर्नाटक म्हणतो, पहिली ताग गिरणी कुठे झाली होती? रिश्र्याला झाली होती. हा जनरल नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. हा नंतर बघा 69 होम रूल चळवळीची अटक झाल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या बाजूने कोणी खटला लढवला होता? हा सुद्धा जनरल नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. कोणी लढवला होता? मोहम्मद अली जिना यांनी. ओके. हा नंतर बघा 12 मे 1946 रोजी बेळगाव साहित्य संमेलनात, मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापना झाली. यापैकी खालीलपैकी कोणते व्यक्ती त्याच्यामध्ये नव्हते? आता तुम्हाला माहिती आहे केदार नव्हते, सखा पाटील तर नव्हते, ते विरोधक होते, आणि दावी गोखले सुद्धा नव्हते. म्हणजे 3 जण तर नव्हते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या जे काही आपली संयुक्त महाराष्ट्र समिती जी काही स्थापन झाली बेळगावला 1946, तिचा मुख्य उद्देश काय होता? की जो मराठी भाषिक प्रदेश आहे, सलग प्रदेश, तो काय करणे? एकत्र करणे. त्याला नाव काय देणे? संयुक्त महाराष्ट्र नाव देणे. हा त्याच्या मागचा काय होता? मेन उद्देश होता, एकत्र जोडणे सगळा मराठी भाषिक प्रदेश, हा त्याचा उद्देश होता. आणि तुम्हाला महाराष्ट्र त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे 1946 ला, याच्यात म्हणजे साधारणतः सॉरी याच्यानंतर मे 1946 नंतर जुलै 1946 ला शंकरराव देव यांच्या नेतृत्वाखाली, आपण जर अध्यक्षेखाली म्हणले तरी चालते, शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण समिती काय करण्यात आली होती? स्थापना करण्यात आलेली होती. याच्यानंतरच म्हणजे याची पुढची स्टेज ही आहे एकीकरण समितीची. म्हणजे कोण कोण होते? केशवराव जेधे होते, बरोबर आहे. माडगुळकर होते, बरोबर आहे. दत्तो वामन पोद्दार पण होते, शंकरराव देव पण होते, आणि नवरे सुद्धा होते. म्हणजे ई फ ह एवढ्या, म्हणजे पर्याय नंबर 2 का आहे? योग्य आहे. ओके. अर्धवर्तुळाकार कोनाडे हे भूरूप खालीलपैकी कोणत्या कारकामुळे तयार होतात? त्याला आपण इंग्लिशमध्ये अजून काय म्हणतो? कर्व्स. ठीक आहे. तर हे कोणामुळे तयार होतात? सागरी लाटा. अपक्षरण कार्यात सागरी लाटाच्या अपक्षरण कार्यातून निर्माण होणारा भूरूप एक कोणता आहे? अर्धवर्तुळाकार कोनाडे. ठीक आहे. तर उत्तर काय येणार याचं? ऑप्शन 1. याला इव्हन कर्व्स पण म्हणतात, आणि राज्यसेवेच्या एका परीक्षेमध्ये त्यांनी अर्धवर्तुळाकार कोनाडे हा शब्द न वापरता त्यांनी मराठीत काय लिहिलं होतं? कर्व्स. ठीक आहे. तर भूरूप करत असताना इंग्लिश शब्द जास्त लक्षात ठेवणार. इव्हन तुम्हाला एक वेळेस प्रश्नामध्ये हिमोडगिरीच्या ऐवजी त्यांनी इंग्लिश शब्द वापरला आहे ड्रमलेन्स. तर भूरूप जास्त करून इंग्लिशमध्ये विचारतात. ठीक आहे. तर इंग्लिश शब्द लक्षात ठेवणार. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या एकमेव दलदलीच्या क्षेत्राला रामसर क्षेत्र म्हणून घोषित केले? आत्ताच रिसेंट मधला आहे ते म्हणजेच नांदूर मधमेश्वर. कोणत्या जिल्ह्यात आहे नांदूर मधमेश्वर? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आणि याला नांदूर मधमेश्वरला अजून काय म्हटलं जात आहे? भरतपूर ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचे भरतपूर. जसे राजस्थानमध्ये भरतपूर आहे तसं महाराष्ट्रातले भरतपूर नांदूर मधमेश्वर इथे स्थलांतरित, हिवाळ्यामध्ये अनेक स्थलांतरित पक्षी, इतर देशातले पक्षी ह्या दलदलीच्या प्रदेशामध्ये येतात, म्हणून याला म्हटलं जातं भरतपूर ऑफ महाराष्ट्र. आणि नांदूर मधमेश्वर हे कुठे आहे? नाशिक जिल्ह्यात. इथे 2 नद्यांचा संगम होतं, एक म्हणजेच गोदावरी आणि दुसरी म्हणजेच कादवा. या 2 नद्यांचा संगम या भागामध्ये होत आहे. ठीक आहे. तर कादवा नदीचा जो परिसर आहे तिथे दलदलीचा प्रदेश आहे, तिथे आहे नांदूर मधमेश्वर. ओके. त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन. वैतरणा नदीच्या खोऱ्याने संपूर्ण पालघर जिल्ह्याचे क्षेत्र व्यापलेले आहे. बरोबर आहे. वैतरणा नदीने पूर्ण पालघर क्षेत्र व्यापलेलं आहे या खोऱ्याने. दुसरं, वैतरणा कोकणातील सर्वात लांब नदी आहे. बरोबर. सर्वात लांब नदी आहे. किती लांबी आहे त्याची? 154 किलोमीटर. कोकणातली सगळ्यात लांब नदी. दुसरी लांब नदी आहे उल्हास. ठीक आहे. पहिली नदी कोणती आहे? वैतरणा, 154 किलोमीटर. तर हे दोघं काय आहे? योग्य विधान आहे. अ आणि ब दोन्हीही योग्य. ठीक आहे. उल्हास नदीची लांबी 103 किलोमीटर आणि याची लांबी 154 किलोमीटर. लॉंगेस्ट रिव्हर इन द कोकण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या कृषी विभागाने भारताची विभागणी एकूण 15 कृषी हवामान विभागात केलेली आहे. याला आपण इंग्लिशमध्ये अजून म्हणतो ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स. त्यापैकी महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणता विभाग आहे? टोटल केवढे विभाग केले आहेत? 15. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये कोणते येतात? 3, 7, 9 आणि 12 हे विभाग येतात. कधी आपण महाराष्ट्र असं काढलं एक तर 7 नंबरचा कुठे येतो? कोकणातला जो आपला किनारी प्रदेश आहे
तो 7 नंबरचा हवामान विभाग आहे, 9 हा पूर्ण भाग घेतो आणि विदर्भाचा जो छोटा भाग आहे पूर्वकडचा तो 12 नंबरचा होतो. ओके ठीक आहे. त्याच्या पुढे येणार आता आपण सॉरी 7, 9 आणि 12 आहेत ना, हा 7 येतो, हा 9 येतो आणि हा 12 येणार. ओके त्याच्यानंतर आता तुम्ही येणार नेक्स्ट अयोग्य विधान निवडा. ऊसाच्या अडसाली हंगामाला सर्वात जास्त पाणी लागतो. बरोबर. ऊसाचा हा जो हंगाम असतो हा पीक कधी लावला जातो? जुलै आणि ऑगस्ट मध्ये. आणि हा जो पीक असतो किती महिने शेतामध्ये राहत आहे? 15 ते 16 महिने. त्याच्यामुळे सर्वाधिक पाणी ह्या हंगामला लागत असतो. कोणता? अडसाळी. ठीक आहे. दुसरं महाराष्ट्रात सर्वाधिक ऊसाखालील क्षेत्र सांगली जिल्ह्यात आहे, तर हे चूक आहे. हे कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूरमध्ये आहे सध्या. त्याच्यानंतर येतो कोल्हापूर आणि त्याच्यानंतर आहे कोणता जिल्हा? पुणे. ठीक आहे. देशात सर्वाधिक साखरेचा उतारा महाराष्ट्रात आहे. किती उतारा आहे तो? 11.5% एवढं साखरचा उतारा आपल्या महाराष्ट्राच्या ऊसामधनं निघत असतो. ओके. हेक्टरी उत्पादन पुणे जिल्ह्यात अग्रेसर आहे, हे पण बरोबर आहे. तर इथे अयोग्य विधान निवडायचं विचारलं होतं तर ते आहे ऑप्शन 2. आता बघा जेव्हा आपल्याला विचारतात साखरेचा उतारा महाराष्ट्रात जास्त आहे, हे बरोबर आहे. पण हे साखरचा उतारा की केवढं टक्के साखर असेल हे कोणत्या इन्स्ट्रुमेंटने मोजलं जात आहे? ते इन्स्ट्रुमेंट असतं ब्रिक्स, ज्याला आपण म्हणतो ब्रिक्स रिफ्रॅक्टोमीटर. ह्या इन्स्ट्रुमेंटने, ह्या उपकरणाने साखराचा उतारा काढला जातो. दुसरं इकडे लक्षात ठेवणार अडसाली हंगाम. अजून 2 हंगाम आहे ज्याला आपण म्हणतो सुरू हंगाम आणि तिसरं हंगाम आहे ज्याला आपण म्हणतो पूर्व हंगामी ऊस. ओके. तर सर्वात जास्त पाणी लागतो आहे अडसाली हंगामाला. ओके. आता प्रश्न 76. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या वनांनी जास्त क्षेत्र व्यापलेले आहे? ते आहे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने म्हणजे ड्राय डॅशिडियस फॉरेस्ट. 60% वन या प्रकारचे आहे. ओके. त्याच्यानंतर आता नेक्स्ट 77 प्रश्न नॅरोगेज रेल्वे मार्ग कोणते? आता पहिले तर लक्षात असायला पाहिजे नॅरोगेज कोणाला म्हणतात. 2 जे रूळ असतात, जसं आपण हे 2 ट्रॅक आहे त्या दोघांमधला जेव्हा अंतर केवढा असतो आहे 0.762 मीटर एवढा असेल, याला आपण म्हणतो नॅरो गेज. आणि अशा प्रकारचे रूळ कुठे टाकले जाते? पर्वतीय प्रदेशामध्ये. ठीक आहे. तर हे मूर्तिजापूर आणि अचलपूर, पाचोरा आणि जामनेर हे काय आहे? नॅरो गेज रेल्वे. ठीक आहे. कोकण रेल्वे जी आहे हा ऑप्शन नाही येणार, कारण कोकण रेल्वे जी आहे ही काय आहे? ब्रॉड गेज. काय आहे? ब्रॉड गेज. ब्रॉड गेज म्हणजेच काय? 2 याच्यामधला अंतर केवढा असतो? 1.676 मीटर. आणि अकोला खंडवा हे नाही, हे मीटर गेजचं उदाहरण आहे. मीटर गेज म्हणजे 2 याच्या मधला अंतर केवढा असतो? 1 मीटर. तर इथे उत्तर येणार आहे अ आणि ब. तर ऑप्शन 3 इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन भारताचा एवढ्या टक्के क्षेत्रफळ आणि एवढे टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. किती टक्के केवढे आहे भारताचं क्षेत्रफळ? भारताच्या 9.36 आणि लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येचे 9.29% लोकसंख्या. तर आन्सर इज 2. आता आकृती दिली आहे तुम्हाला, तर ही जे पण आहे प्रारूप कोणत्या प्रदेशात पाहाव्यास मिळेल? पहिले तर हे प्रारूप कोणत्या प्रकारचं आहे? पायऱ्याचा, किंवा याला आपण अजून प्रारूप मध्ये काय म्हणतो? शिड्याकृती. काय म्हणतो? शिड्याकृती किंवा पायऱ्याचं. हे तुम्हाला कुठे बघायला मिळेल? पर्वतीय प्रदेशामध्ये. तर इथे खाली बघणार तुम्ही, उत्तर काय येणार? पर्वतीय क्षेत्र. ओके. हे बघा आता इथे ऑप्शन कधी घेतलं, नदी क्षेत्राच्या तिथे कोणता प्रारूप बघायला मिळेल तुम्हाला? इथे नदी समजा वाहत आहे त्याच्या भोवती, ज्याला आपण म्हणतो रेषीय प्रारूप. ठीक आहे. लिनियर. भूशीर जिथे असेल हे पण कोकणात बघायला मिळेल. भूशीर. इथे कोणत्या प्रकारचे प्रारूप असेल? सेटलमेंट कोणत्या प्रकारचा आकार असेल? बाणाकृती. कोणत्या आकाराची असेल इथे सेटलमेंट? बाणाकृती. आणि मैदानी प्रदेशात जास्त करून तुम्हाला रेक्टँग्युलर, कशा प्रकारची? चौकोनाकृती किंवा आयताकृती अशी बघायला मिळते. पण हे जे तुम्हाला इमेज दिली आहे कोणत्या कुठे भेटेल? पर्वतीय क्षेत्रात. आणि हे कुठे आहे जास्त? कोकणात. ओके. नेक्स्ट आता अयोग्य विधान निवडा.
महाराष्ट्रात असणाऱ्या एकूण लोकसंख्येच्या अनुसूचित जमातीची लोकसंख्या 9.4% आहे बरोबर. 9.4% बरोबर आहे. अनुसूचित जमाती म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो शेड्यूल ट्राईब. एसटी ची लोकसंख्या एकूण लोकसंख्येची केवढी आपली 9.4%. एकूण जमातीपैकी 24.65% जमाती भिल्ल आहे. ते भिल्ल जमातीची आहे. कोणत्या जमातीची आहे? भिल. म्हणजे शेड्यूल ट्राईब मध्ये पण सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कोणते आहे, कोणत्या ट्राईबचे आहे? भिल जमाती. भिल जमाती आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे? कोणत्या? नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती या 4 जिल्ह्यांमध्ये भिल कम्युनिटी ही सर्वात जास्त आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती. ओके. आता काथोडी. ओके. आता काथोडी जी आहे ना, याला अजून दुसरा शब्द आपण काय वापरतो? या ट्राईबला दुसऱ्या नावाने अजून काय ओळखतात? कातकरी. काथोडी, कातकरी एकच आहे बरं का. ओके. कोलम आणि माडिया गोंड या जमातींचा समावेश अति मागासलेल्या किंवा पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुपमध्ये आहे. हे एकदम बरोबर आहे. आता याच्याबद्दल थोडंसं बोलूया. काथोडी किंवा याला मी तुम्हाला काय सांगितलं, काय म्हणतात अजून याला? कातकरी. ठीक आहे. ही जी ट्राईब आहे ही कुठे बघायला मिळते? आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणात, रायगड आणि ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये ही जास्त आहे. कोलम ही जी जमात आहे ही आहे बघा, ही जी जमात आहे ना कोलम, ही छत्तीसगड, तेलंगणा, ओरिसा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये आहे. त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण कधी हे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ही जमात आपल्याला बघायला मिळते यवतमाळ आणि चंद्रपूर. कुठे आहे? यवतमाळ आणि चंद्रपूर. ओके. माडिया गोंड ही जी जमात आहे कुठे? माडिया गोंड चंद्रपूर आणि गडचिरोली. कुठे आहे? चंद्रपूर आणि गडचिरोली. माडिया गोंड अजून कोणत्या राज्यामध्ये अजून बघायला मिळते तुम्हाला? छत्तीसगड. ओके. तर या तिघ जे जमाती याला अति मागासलेल्या जमातीमध्ये घेतलं गेलेलं आहे. ओके. भिल्ल जमातीची वारली पेंटिंग प्रसिद्ध आहे. भिल जमातीची वारली पेंटिंग नाहीये प्रसिद्ध, भिल जमातीची पिठोरा पेंटिंग प्रसिद्ध आहे. वारली पेंटिंग कोणाची प्रसिद्ध आहे? वारली जमात आहे. ती जमातीचं नाव काय आहे? वारली. ती जमातीच काय आहे नाव? वारली. त्या जमातीवरनच त्या पेंटिंगचं नाव पडलेलं आहे. आणि ही जमात कुठे मिळते तुम्हाला? पालघर जिल्ह्यातील जवाहर. कुठे? जवाहर. इथे थंड हवेचे ठिकाण आहे ना जवाहर. ठीक आहे. तिथे हे आढळते. इथे तो अयोग्य विधान काय असणार आहे मग? ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन. योग्य विधान निवडा. 81. आता इथे रामदास स्वामींनी कृष्णा नदीच्या खोऱ्यात 12 मारुतीचे मंदिर स्थापन केली. हे बघा, रामदास स्वामींनी, संत रामदास स्वामींनी मारुतीची मंदिर स्थापन केली होती. ते पण कोणत्या नदीच्या खोऱ्यात? कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये. सांगली, सातारामध्ये हे सगळे मंदिरं आहे मारुतीचे. पण ते 12 न होती, ते केवढी होते? 11. केवढे आहेत ते? 11. ओके. आणि या 11 पैकी एकट्या चाफळ. चाफळ हे कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात. चाफळ मध्येच 2 मंदिरं आहे मारुतीचे जे त्यांनी तयार केलेले. ओके. तर आता इथे काय विचारलंय? योग्य विधान निवडा. तर फक्त ऑप्शन बी. आता नेक्स्ट. योग्य जोड्या लावा. खोपोली. काय खोपोलीला? इथे प्रकार दिलाय ऊर्जा केंद्र, जलविद्युत केंद्र. महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला जलविद्युत केंद्र कोणता? महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला जलविद्युत केंद्र कोणता आहे? खोपोली. कोणता जिल्हा आहे हा? रायगड. ठीक आहे. त्याच्यानंतर बुदल. बुदल कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. रत्नागिरी बुदल मध्ये काय आहे? सागरी ऊर्जा. इथे लाटा जे येतात ना, सागरी लाटा, लाटांद्वारे काय तयार केली जाते? ऊर्जा तयार केली जाते. बुदल. शिवाजी सागर. शिवाजी सागर कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे जिल्ह्यात, नॉर्थ महाराष्ट्र. इथे काय आहे? सौर ऊर्जा प्रकल्प. ब्राह्मणवेल परत धुळे जिल्हा, तिथे सगळ्यात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. पवन ऊर्जा प्रकल्प. आलं लक्षात? ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन. ओके. हा जो पण तुम्हाला जिल्हा दिला हा कोणता जिल्हा आहे? पहिले तर लक्षात येणार कोणता जिल्हा आहे हा? गोंदिया. ओके. तिथे बघणार आता
कोणती टेकड्या बघायला मिळत आहेत तुम्हाला? अ म्हणजे कोणती टेकडी आहे ही? दरे कसा. कोणती आहे ही? दरे कसा. ब कोणती टेकडी आहे? गायखुरी. क कोणती आहे? नवे गाव टेकड्या. आणि ही कोणती आहे? चिंचगड. आलं लक्षात? टेकड्या हे प्राकृतिक मधलं तुम्हाला टेकड्यांवर प्रश्न विचारतात, तर इथे आपण जिल्ह्या हिशोबाने घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि बघा गोंदियामध्ये मॅपिंग असं करून जाणार, नवेगाव टेकड्या पण आहे आणि गोंदियामध्ये नवेगाव डोंगर पण आहे. आलं लक्षात? ओके. आणि डोंगर आणि टेकडीमध्ये फरक आहे, लक्षात आलं? ज्यांची उंची 1000 फीटपेक्षा कमी असते त्याला टेकडी म्हणतात आणि ज्याची उंची 1000 फीटपेक्षा जास्त असते त्याला डोंगर म्हणतात. डोंगर आणि टेकडी फरक असते भूगोलमध्ये. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्राची किनारपट्टी रिया प्रकारची आहे. बरोबर, आपल्याला समुद्र किनारा आहे. किनारपट्टी कोणती आपली? रिया प्रकारची. रिया प्रकारची किनारपट्टी म्हणजेच याला आपण कशाच्या वर्गीकरणामध्ये घेतो? किनारपट्टीच्या खचलेली किनारपट्टी. कोणती किनारपट्टी ही आपली? खचलेली किनारपट्टी. आपल्याला माहिती आहे पठार कसे तयार झाले आहे. प्रस्तारभंग झाला होता, एक भाग खाली खचला, अरबी समुद्र तयार झाला, तर ती किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? खचलेली किनारपट्टी. आणि आपली खचलेली किनारपट्टी म्हणूनच तिथे आपल्याला काय वैशिष्ट्य बघायला मिळतात? खाड्या. काय बघायला मिळतात? खाड्या, ज्याला आपण म्हणतो एस्च्युरीज. आलं लक्षात? ते हे दोघं विधानं बरोबर आहे आणि ब हे अ चे काय आहे? योग्य स्पष्टीकरण आहे. दोघं विधानं काय आहे? बरोबर आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, आता सायन्सचं सेक्शन सुरू होईल आपला. अणुसंरचनेविषयी ग्रहगोलीय प्रतिकृती म्हणजे प्लॅनेटरी मॉडेल कोणी दिली? प्लॅनेटरी मॉडेल म्हणजेच काय? जसं आपण ग्रहगोलीय म्हणजेच काय, आपण काय बघतो आपला सौर याच्यामध्ये सौरमालामध्ये सूर्य केंद्रस्थानी आहे आणि सगळे जे आपले ग्रह आहेत त्याच्या भोवती फिरत असतात. असंच रुदरफोर्ड जो आहे, उत्तर तुमचा रुदरफोर्ड येते, त्याने सांगितलं होतं की मध्ये न्यूक्लियस असतं जे कशाने बनलेलं असतं? न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्सने. त्याच्या भोवती कोण फिरत असतात? आपले इलेक्ट्रॉन्स. आलं? तर याला काय म्हणतात? म्हणून ग्रहगोलीय प्रतिकृती. कोणी दिलेली ही? रुदरफोर्डने. इथे चॅडविक एक उत्तर ऑप्शन दिला. चॅडविकने काय शोधून काढले होते? न्यूट्रॉन्स. काय शोधून काढले होते? न्यूट्रॉन्स. ओके. आता क्वेश्चन नंबर 87. जोड्या लावा धातू आणि धातुके. गॅलिना कोणाचं हे आहे धातुके? ते शीसे. लेट. बॉक्साइट काय काढतो त्याच्यामधनं? ॲल्युमिनियम. सिनाबार पारा. पिचब्लेंड युरेनियम. आलं लक्षात? युरेनियमला अजून आपण काय शब्दाने, अजून काय नावाने ओळखलं जातं? याला युरेनियमला येलो केक. काय नावाने पण ओळखलं जातं अजून? येलो केक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. उन्हाळ्यात काळी व सावलीत पूर्ववत होणाऱ्या काचेला फोटोक्रोमॅटिक काच असे म्हणतात. यात कोणते घटक असतात? आपण रेबनचे गॉगल्स घालून फिरतो ना, रूम मध्ये घरात आलो का ते परत ट्रान्सपरंट होतात, बाहेर गेले का ते पूर्ण काळे होतात. तर याच्यामध्ये काय घटक टाकले असतं की यांचं असं चेंज होत असतं आहे? तर ते काय टाकलेलं असतं याच्यामध्ये? सिल्वर आयोडाईड. काय टाकलेलं असतं? सिल्वर आयोडाईड. ओके. याच्यामध्ये बघणार आता बघा, इव्हन काच उद्योगमध्ये, ग्लास इंडस्ट्रीमध्ये काचांना ज्यावेळी रंग द्यायचं असतं तर काही घटक टाकले जातात. कोबाल्टमुळे कोणता रंग येतो काचेला? निळा. काय येतो? निळा. क्युप्रस ऑक्साईड मध्ये कोणता रंग येतो काचला? लाल. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन, याचं उत्तर आहे 88चं सिल्वर आयोडाईड. नेक्स्ट, पारा व धातूचा रोध 0 केव्हा असतो? का कधी असतो तो? टेम्परेचर 4.2 डिग्री केल्विन तापमानाला हा काय होऊन जातो? 0. यालाच आपण काय म्हणतो मग? सुपर कंडक्टर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. समुद्रात आढळणाऱ्या या प्राण्यांपासून मोती मिळवतात. मोती माहिती आहे तुम्हाला? कल्चर, त्याचं कल्चर पण केलं जातं. कोणतंही असतं त्याच्यापासून, सजीवपासून ऑयस्टर. कशापासून काढलं जातं हे? ऑयस्टर. ओके. नेक्स्ट 92.
कोलेस्ट्रॉलचे पित्त आम्लामध्ये रूपांतर होण्यासाठी जीवनसत्व क याची गरज असते. कोलेस्ट्रॉल हे जे माहिती आहे तुम्हाला, कोलेस्ट्रॉल कुठे तयार होतं? लिव्हरमध्ये. शरीरात कुठे तयार होत असतं आहे कोलेस्ट्रॉल? लिव्हरमध्ये. याचं पित्त आम्लामध्ये रूपांतर होण्यासाठी कशाची गरज असते? विटॅमिन सी ची. ओके, सो आन्सर अ जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, म्हणून कोलेस्ट्रॉल ज्यावेळेस वाढतं, डॉक्टर तुम्हाला विटॅमिन सी इंटेक करायला वाढवतो, सांगतो की विटॅमिन सी घ्या किंवा विटॅमिन सीच्या गोळ्या दिल्या जातात. ओके, स्टेरॉइड संप्रेरक म्हणजे स्टेरॉइड हार्मोन्स, जीवनसत्व ड याची आवश्यकता असते, हे पण बरोबर आहे. ठीक आहे, विटॅमिन डी याची आवश्यकता असते. तर हे दोघं ऑप्शन काय अ आणि ब बरोबर आहे, तर हे दोन्ही पण काय आहे? योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आता खालीलपैकी चुकीचा गट शोधा. आता याच्यामध्ये फायलम्स दिले आहेत. प्लॅटीहेल्मिंथेस, प्लॅटी म्हणजेच काय? चपटे कृमी जे असतात ते. टेपवर्म, लिव्हर फ्लूक, प्लॅनेरिया हे सगळे बरोबर आहे. ठीक आहे. नेमॅटोहेल्मिंथेस किंवा याला आपण नेमॅटॉड पण म्हणतो. नेमॅटॉड म्हणजेच काय? हे कसे असतात? धागे सारखे, लाईक थ्रेड. ॲस्कॅरिस आणि हुकवर्म. ॲस्कॅरिस लहान मुलांमध्ये जंत होतात ना, ॲस्कॅराइज हिम्बरिकॉइड्स हे म्हणजे तेच असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनिलिडा, बरोबर. ॲनिलिडामध्ये काय असतं तुम्हाला बघायला मिळतं वैशिष्ट्य? ॲनिलिडा या फायलोमध्ये सेगमेंटेशन काय असतं? यांच्यामध्ये सेगमेंटेशन. यांची बॉडी कशी असते? खंडित असते. याला सायन्समध्ये काय म्हणतात? मेटामेरिझम. काय म्हणतात? मेटामेरिझम. ओके, गांडूळ, जळू आणि डेरिस हे सगळे काय आहे? ॲनिलिडा या फायलमचे आहेत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडा, शिपला, गोगलगाय आणि ऑक्टोपस नाही, हे कोणाचे आहे? मॉलिस्का. कोणाचे? हे मॉलिस्का. ओके, तर हे चुकीचे येणार. नेक्स्ट, आता अयोग्य चुकीचा गट कोणता येणार? ऑप्शन 4. नेक्स्ट, आता अयोग्य विधान निवडा. भाज्या हिरव्यागार दिसण्यासाठी मॅलाशाइट हिरवा रंग वापरतात. आता हे जे विधानं दिले ना, हे सगळे अन्न भेसळच्या खाली येतात. ठीक आहे. कोणता रंग दिला जातो? मॅलाशाइट हिरवा रंग. भेसळयुक्त दुधामुळे एपिडेमिक ड्रॉप्सी हा आजार निर्माण होतो. भेसळयुक्त दुधामुळे ते होत नाही. ते कशामुळे होतो? भेसळयुक्त तेल. कशामुळे? भेसळयुक्त जे आपण खाद्यतेल असतं ना ते. आणि त्याच्यात कसली भेसळ केलेली असते? लिहून टाका हे, अर्जिमॉन. कसली? अर्जिमॉन मेक्सिकाना सीड ऑइल. आला? या सीड ऑइलची, अर्जिमॉनची तेलमध्ये भेसळ केली जाते. याचं नाव हे आहे, याला तर भारतामध्ये काय म्हणतात? सत्यनाशी. काय म्हणतात? सत्यनाशी. बीज म्हणूनच याला ओळखलं जातं, पण याचं खरं नाव हे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हळकुंडावर लेड क्रोमेट हा रंगद्रव्य लावतात, त्याच्यामुळे ते जी पण हळदी असेल ती कशी दिसते? पिवळसर. डाळींना आकर्षक रंग यावा म्हणून मॅनिटॉल येलो ही रासायनिक द्रव्य टाकतात. हे पण बरोबर आहे. तर इथे अयोग्य कोणता असणार आहे? ऑप्शन 2. आणि हे चांगलं नाही आहे शरीरासाठी. याच्याने बऱ्याच वेळेस काय असतं आहे? कॅन्सर होत असतं, अनेक प्रकारचे आजार होतात. ठीक आहे. तर भेसळ नाही होण्यासाठी कायदा आहे आपल्या भारतामध्ये, त्याला आपण म्हणतो अन्न भेसळ कायदा. तो कोणत्या वर्षाचा आहे? 1954. फूड अडल्ट्रेशन ऍक्ट. लिहून टाका, अन्न भेसळ कायदा. फूड अडल्ट्रेशन ऍक्ट 1954. आणि तो कधीपासनं सुरू झाला? 1955 पासून. ओके. नेक्स्ट, आता 95 योग्य जोड्या लावा. इथे काय दिले आहे? प्रथिनं. ठीक आहे. प्रथिनं काय? याच्यामध्ये हार्मोन्स, इन्शुलिन दिले आहेत. ठीक आहे. इन्शुलिनमुळे कोणता आजार होतो? म्हणजे इन्शुलिनच्या कमतरतेमुळे. ठीक आहे. कोणता आजार होतो? मधुमेह, डायबिटीस. ठीक आहे. आणि कोणता डायबिटीस होतो? हा पण डायबिटीस मिलिटस. कोणता होतो? डायबिटीस
मलायटस. डायबिटीसचे 2 प्रकार असतात, डायबिटीस मलायटस आणि डायबिटीस इन्सिपिडस. पण इन्शुलिनच्या कमतरतेमुळे कोणता होतो? डायबिटीस मलायटस. इन्सिपिडस होत नाही. इन्सिपिडस हा जो डायबिटीसचा प्रकार आहे हा कशामुळे होतो? अँटी डाययुरेटिक हार्मोन ADHच्या कमतरतेमुळे ते होत असतं. हे लक्षात ठेवणार. आपल्या भारतला काय म्हणतो आपण? डायबेटिक कॅपिटल ऑफ दी वर्ल्ड. का म्हणतो? कारण की आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त पेशंट आहे कोणाचे? डायबिटीस मलायटसचे. ओके. आणि ही इन्शुलिन कुठून सिक्रेट होत असतं? कुठून तयार होत असतं? हे स्वादपिंडू, पॅनक्रियाज. पॅनक्रियाज मधला पण कोणत्या पेशी आहे? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स हा भाग असतो. तिथल्या मधल्या बीटा पेशी काय तयार करतात? इन्शुलिन. ओके. सोमॅटोस्टॅटिन अगेन हे कोण तयार करत आहे शरीरामध्ये? आपल्या स्वादपिंडूज म्हणजेच पॅनक्रियाज. ठीक आहे. अल्फा बीटा गॅमा, गॅमा ज्या पेशी असतात आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये ते काय तयार करतं? सोमॅटोस्टॅटिन. आणि हे तुमची काय कशावर हे महत्वाचं असतं? तुमच्या वाढीसाठी. पण हे व्यवस्थित तयार नाही झालं तर काय येतं मग? ढेंगूपणा. ओके. त्याच्यानंतर इंटरल्युकिन्स. इंटरल्युकिन्स मध्ये काय होत आहे? कॅन्सर आणि इंटरफेरॉन विषाणूचे संक्रमण. ओके. लक्षात आलं एवढं? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. 1948 साली झिया मेज, झिया मेज म्हणजे आपला मक्का, झिया मेज मधून ट्रान्सपोजिशन शोधून काढण्याचे श्रेय पुढील पैकी कोणाला दिले जाते? ते कोणाला दिले जाते? बार्बरा मॅक्लिंटॉक यांना. याच्यासाठी 1983 मध्ये नोबेल पुरस्कार पण देण्यात आला होता. झिया मेज म्हणजे मक्याच्या बराच शोध यांनी लावलेला आहे. यांच्या जीनचा सिक्वेन्स, यांच्या जे पण जीन्स आहे यांच्यामध्ये म्युटेशन कसं होतं, तर हे खूप मोठं काम केलं होतं. त्याच्यामुळे पुढे पण बरंच दुसऱ्या कामाला प्रोत्साहन भेटलं. 83 मध्ये यांना नोबेल पुरस्कार पण देण्यात आलेलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चुकीची जोडी निवडा. परागण आणि कारक. परागण म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? पॉलिनेशन, है ना. पॉलिनेशन जे पण परागकण असतात ते कोण घेऊन जात आहे? ते. ऑर्निथोफायली कोणाद्वारे होतं? ते पक्षी. हायड्रोफिली पाणी. ॲनिमोफिली प्राणी नाही, काय आहे ते? विंड, हवा. ज्यावेळेस हवेद्वारे परागीगण होतं त्याला आपण म्हणतो ॲनिमोफिली. अँटेमोफिली कीटक. बरोबर आहे. थ्रू इन्सेक्ट्स. ठीक आहे. आता इथे मग चुकीची जोडी असणार आहे 3. नेक्स्ट. मादक पेय तयार करण्यासाठी हे वापरले जाते. काय वापरले जातं? ईस्ट. काय वापरतात? ईस्ट. ते पण जास्त करून कोणता वापरला जातो? सॅक्रोमायसिस सीरिविसिए. कोणता वापरला जातो? सॅक्रोमायसिस सीरिविसिए. आणि सॅक्रोमायसिस सीरिविसिए जो आहे हा जो पण आहे याला काय म्हटलं जातं अजून? बेकर्स ईस्ट. जे पण पाव, ब्रेड, केक बनतात तिथे पण काय टाकलं जातं? आणि बेकर्स ईस्ट पण म्हणतात याला, आणि लिकर ईस्ट पण म्हणतात. लिकर म्हणजेच काय? मादक पेय. याला लिकर पण म्हणतात. तिथे पण हे वापरलं जातं. ब्रेड इंडस्ट्रीमध्ये पण हे वापरलं जात आहे. म्हणून बेकर्स आणि लिकर्स ईस्ट कोणाला म्हणतात? सॅक्रोमायसिस सीरिविसिए. ओके. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन. योग्य विधान निवडा. मायकोप्लाझ्मा हे विषाणू ज्यांना पेशी भित्तिका नसते. हे विषाणू आहे का मायकोप्लाझ्मा? नाही. हे काय आहे? जीवाणू. दे आर बॅक्टेरिया. काय आहे? जीवाणू. ह्या आपण कोणत्या याच्यामध्ये बघतो? कोणत्या किंगडम मध्ये आपण मायकोप्लाझ्मा अभ्यास करतो? किंगडम मोनेरा. कशामध्ये अभ्यास करतो आपण याचा? किंगडम मोनेरा. सृष्टी मोनेरामध्ये याचा अभ्यास करतो. तर हे काय आहे? जीवाणू, मायकोप्लाझ्म. मायकोप्लाझ्मा हे एक पेशी सर्वात छोटे सजीव आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यात छोटे सजीव कोणते आहे किंवा सगळ्यात छोटी पेशी कोणाची आहे? मायकोप्लाझ्माची. आलं लक्षात? आणि यांना पेशी भित्तिका राहत नाही. विदाउट सेल वॉल हे असतात, अतिसूक्ष्म असतात. म्हणून यांना अजून काय म्हटलं जात आहे? जोकर ऑफ किंगडम
मोनेरा. काय म्हणतात? जोकर ऑफ किंगडम मोनेरा. पेशीभित्ती का नसते? म्हणून याच्यापासून जेव्हा इन्फेक्शन होतं हे ट्रीटमेंट करायला खूप अवघड जातं. ओके, तर इथे ऑप्शन अ चुकीचा आहे, ब हे बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे किंगडम मोनेरा जो आहे, सृष्टी मोनेरा, हे काय आहे? एक पेशी आहेत, सगळे त्यातले एक पेशी आहे. आणि दुसरं ते काय आहे? प्रोकॅरियोटिक. काय आहे ते? प्रोकॅरियोटिक. तर हे पण काय असणार आहे? मायकोप्लाझम, एक पेशीय आणि अदृश्य केंद्री, प्रोकॅरियोटिक सेल. ओके, नेक्स्ट. आणि हे विषाणू नाही आहे, हे जीवाणू आहे. 99 आता, ऑक्सिजनच्या शोध व नामकरण खालीलपैकी कोणी केले? कोणी केले हे? लॅव्होझियर. याला आपण काय म्हणतो? फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. यांनी ऑक्सिजनचा शोध, त्याचं नामकरण पण केलं, हायड्रोजनचं पण केलं. इवन पाणी हायड्रोजनने ऑक्सिजन पासून बनतं हे पण कोणी सांगितलं होतं? लॅव्होझियरने. आणि यांनी एक पुस्तक पण लिहिलं आहे, ते पुस्तकचं नाव आहे एलिमेंट्स इन केमिस्ट्री. हे पुस्तक याचं, म्हणून यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री, लॅव्होझियर. आणि यांची वाईफ आहे, यांनाच मदर ऑफ केमिस्ट्री पण म्हणतात. आलं लक्षात? यांच्याच बायकोला मदर ऑफ केमिस्ट्री म्हणतात. ठीक आहे, तर इथेच तुमचं संपत आहे. थँक्यू.